या ठिकाणी अनया, क्रिश आणि श्रद्धा घरात ड्रॉइंग काढत बसलेले होते. खेळ खेळून झाला, आता ह्यांचं परत ड्रॉइंग काढायचं चाललेलं होतं. हो का, छान दिसतीये. थँक्यू. तू तर खूप 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 छान दिसते. होय, का बरं साडी घातली म्हणून? होय, साडी तर एक नंबर सुंदर आहे. होय, थँक्यू. क्रिशला कसं काय पण आठवलं? सगळ्यात आधी कोणाला आठवलं? कसं काय बरं? क्रिशचं चांगलं लक्ष असतंय की नाही? कोणी काय आज वेगळं घातलंय? अभ्यास करून नाही आला आला म्हणतोय. आणि तू पण नाही कर, तू तर कधीच नाही काढत. नाही ना सध्या, मी तर बघितलंच नाही. मग कसं काय बोलतोय बघ. अरे यार, चुकलं. मग आम्ही काय करू चुकलं तर आज आम्ही निघालोय हळदी कुंकूला. आज एका ठिकाणी आम्हाला हळदी कुंकूला बोलवलेलं आहे, तर त्या ठिकाणी आज आम्ही हळदी कुंकूला निघालेलो आहोत. आज सुद्धा आम्हाला एका ठिकाणी हळदी कुंकूला बोलवलेलं आहे, तर आम्ही त्यासाठी रेडी झालेलो आहोत. तसं तर आज 2-3 ठिकाणी अजून हळदी कुंकूला जायचं होतं, पण हे अजून ऑफिसवरून आले नाहीत, त्यामुळे जाता येणार नाही आहे. मग आता आम्ही तिघीच निघालो. चला हळदी कुंकवाला. चला परत एकदम स्वप्नालीने या ठिकाणी हळदी कुंकूला बोलवलं होतं. तिने हे बघा डेकोरेशन केलेलं आहे. खूपच सुंदर असं आणि काही वेगळं असं डेकोरेशन तिने केलेलं आहे. खूपच छान वाटलं, काहीतरी वेगळं असं पाहायला भेटलं. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. त्यानंतर या ठिकाणी थोड्याफार गप्पा मारल्या, स्ट्रॉबेरी मिल्क वगैरे पिलं. तिने एक सुंदरसं बांगडं ठेवण्यासाठीचं वाण दिलेलं होतं, ते घेतलं आणि निघालो. तर आता आम्ही हळदी कुंकूला जाऊन आलो. तर हे बघा, आता आम्ही घरी आलेलो आहोत. आता हे जे वाण आहे ते स्वप्नालीकडे दिलेलं आहे. खूप सुंदर असं वाण तिने दिलेलं आहे. या प्रकारच्या भरपूर अशा गोष्टी तिच्याकडे ती विकायला सुद्धा ठेवते. त्यातलं तिने हे वाण दिलेलं आहे. यामध्ये बांगड्या वगैरे ठेवल्या जातात. खूप सुंदर असं हे वाण दिलेलं आहे. तर या पद्धतीने आमचं हे संक्रांतीचं हळदी कुंकू आजचं झालेलं आहे. आणि हे ऑफिसवरून आलेले नसल्यामुळे इतर 2 ठिकाणी मला हळदी कुंकवाला जायला जमणार नाही असं वाटतंय. त्यामुळं बघूयात, आता जमलं तर नक्की व्हिडिओ शेअर करेन. अशा पद्धतीने आमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला. या ठिकाणी आम्ही हळदी कुंकूला जाऊन आलो. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर स्वामीजींच्या कृपेने आमच्या फांदीवर मस्त चाललं आहे आमचं. थँक्यू, धन्यवाद.